नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आज आपण बघणार आहोत पायनॅपल केक 1.5 केजीचा कसा बनवायचा आणि यासाठी मेजरमेंट किती घ्यायचं, क्रीम किती घ्यायची आणि प्रीमिक्स किती घ्यायचं. तर सर्वात अगोदर मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी प्रॉपर प्रीमिक्स 1.5 केजीसाठी किती घ्यायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही बघू शकता मी येथे इतकं प्रीमिक्स घेतलं आहे. तुम्हाला मेजरमेंटसुद्धा मी दाखवलं आहे. 450 ग्राम मी प्रीमिक्स घेतला आहे आणि यासाठी मी या कपाने पाणी घेत आहे. याच कपाचा वापर करून मी मेजरमेंटनुसार पाणी टाकून अलगदपणे एकाच दिशेने त्याला फिरवत आहे आणि अशाच पद्धतीने आपण बॅटर बनवायचा आहे. तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही ग्लास घेऊन त्याच्या माध्यमाने देखील अंदाजानुसार पाणी टाकून हे बॅटर बनवू शकता. तर असंच अलगदपणे आपण हळूवारपणे याला हलवायचं आहे आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही बॅटर नेहमी एकाच दिशेने फिरवायचं. इकडून तिकडे तिकडून इकडे असं अजिबात करायचं नाही. याच्याने काय होतं, केक आपला एकदम चांगला फुलतो आणि छान स्पॉन्ज तयार होतो. एकदम लुसलुशीत मऊ स्पॉन्ज आपला बेक होतो. तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण बॅटर एकजीव करून घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला आणखीन 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत, ते म्हणजे तेल आणि कलर. आणि हो, इसेन्स घालायचं विसरू नका, याने चव केकला एकदम छान लागते. तर अशा पद्धतीने आपण बॅटर पूर्ण फिरवून घ्यायचं आहे एकाच दिशेने. आता मी यामध्ये ॲड करत आहे तेल, जे की या पळीच्या मापाने मी घेत आहे. तुमच्याकडे जर स्पून असेल तर तुम्ही 2 स्पून त्यामध्ये टाकू शकता. आणि यामध्ये मी पायनॅपल फ्लेवरचा केक बनवत आहे म्हणून येल्लो कलर टाकला आहे. आता यामध्ये मी ॲड करत आहे इसेन्स. 1 चमचा इसेन्स मी इथे टाकत आहे. याच्याने चव खूप छान होते आणि इसेन्स मी पायनॅपल फ्लेवरचं वापरत आहे. तुम्ही जर पायनॅपल फ्लेवरचा केक बनवत असाल तर पायनॅपलच इसेन्स वापरा, दुसरं कोणतंही वापरू नका. त्याच्याने चव पायनॅपल केकसारखी लागते. आणि आतासुद्धा याला एकाच दिशेने आपल्याला फेटायचं आहे. येल्लो कलर घातल्याने बॅटर आपलं एकदम छान येल्लोसारखा बनतो. तर टेनमध्ये मी बटर पेपर लावून घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं ऑइल स्प्रेड केलं आहे आणि आता फायनली आपलं सर्व केकचं बॅटर यामध्ये ॲड करत आहे आणि याला आपण टॅप असं 3-4 वेळा करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण बॅटर एकाच दिशेने एकाच लेवलला बनतं. तर पाहू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं. आणि आता याला मी आज बेक करण्यासाठी कढईचा वापर करत आहे. मी तुम्हाला आज कढईमध्ये केक बेक कसा होतो ते दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये केक बेक करून घेतला आहे आजचा आणि याला आपण 40 मिनिटे बेक करून घ्यायचा. तर आता आपण घेणार आहोत व्हिपिंग क्रीम बनवायला. तर यासाठी मी ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम वापरते. केकसाठी तुम्ही ट्रोपोलाइट हीच क्रीम वापरा, ती एकदम चांगल्या प्रकारची आहे, एकदम उत्तम दर्जाची आहे. जर तुमच्याकडे ती भेटत नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही वापरू शकता, असं काहीच नाही. पण ही मला आवडते खूप जास्त, म्हणून मी हीच वापरते. तर तुम्ही बघू शकता मी व्हिपिंग क्रीम मेजरमेंटनुसार घेत आहे आणि ते देखील मी तुमच्यासमोरच घेत आहे. तर आपल्याला बनवायचा आहे 1.5 केजी केक. यासाठी मी इतकी क्रीम घेतली आहे. अगोदर मी 350 ग्राम क्रीम घेतली आहे. यानंतर जर आपल्याला आणखी लागली तर मी ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्की दाखवेल. तर तुम्ही बघू शकता मी 350 ग्राम क्रीम फेटून घेतली आहे. क्रीम एकदम परफेक्ट आपली फेटली गेली आहे, स्पूनला एकदम चिपकली आहे आणि ती खाली पडत नाही. याचा अर्थ असाच आहे की आपली क्रीम एकदम परफेक्ट बनली आहे. तर केक आपला बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी केक बेक केलेला आहे. किती सुंदर एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट आपला केक बेक झालेला आहे. आणि याचं वजन देखील मी तुम्हाला दाखवते. 600 ग्राम याचं वजन झालेलं आहे. मला अनेकांनी प्रश्न विचारले होते की आमच्याकडे ओव्हन नाही आहे, OTG नाही आहे, तर आम्ही केक बेक कसा करायचा. तर तुम्ही प्रोफेशनल केक बनवत असाल तरी देखील तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये केक बेक करून नक्की ऑर्डर्स घेऊ शकता. केक एकदम परफेक्ट आणि एकदम बेकरीसारखा बेक होतो. तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला समोरच दाखवत आहे कटिंग करून. एकदम केक आपला मऊ लुसलुशीत बेक झालेला आहे. असं कोणीही म्हणणार नाही की हा केक तुम्ही कढईमध्ये बेक केलेला आहे किंवा OTGमध्ये बेक केलेला आहे, कोणी ओळखणारसुद्धा नाही. तर बघू शकता. तर मी आता शुगर सिरप यावरती लावून घेत आहे. शुगर सिरप बनवण्यासाठी पाणी, साखर आणि पायनॅपल इसेन्स किंवा त्यामध्ये तुम्ही पायनॅपल क्रश देखील ॲड करू शकता. तर आता आपण यावरती क्रीम टाकून घेतली आहे आणि त्याला अलगदपणे स्प्रेड करून घ्यायचं.
तर छानपैकी त्याला आयसिंग करून घेतल्यानंतर आता वरती आपण पायनॅपल क्रश घालायचा. ऑफकोर्स पायनॅपल केक बनवायचा आहे म्हटल्यावर पायनॅपल क्रश तर घालणं गरजेचंच आहे. त्याशिवाय केकला टेस्ट लागणारच नाही पायनॅपलची. तर आता वरती आणखीन एक लेयर ठेवून घेत आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व लेयर ठेवून वरती क्रीम लावायची आणि त्यावरती क्रश टाकायचा आणि छानपैकी त्याला स्प्रेड करून पूर्ण केक आपण आयसिंग करून घेणार आहोत. तर आपण बनवला आहे 1.5 kgचा केक आणि 1.5 kg केकसाठी तुम्ही बघितलंच आहे आपण प्रीमिक्स घेतला आहे 450 ग्राम. जर तुम्हाला 1 kg केक बनवायचा असेल तर 1 kg केकसाठी 300 ग्राम प्रीमिक्स तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे वेट मशीन नसेल तर तुम्ही एका बाउल किंवा एखाद्या त्या कपाने मेजरमेंटनुसार घेऊ शकता. 250 मिली 1 kgसाठी प्रीमिक्स तुम्ही वापरू शकता. आणि जर तुमची डिझाईन एकदम जास्त मोठी हेवी असेल किंवा क्रीम जास्त वापर करण्यात येणार असेल तर 300 ग्रामपेक्षा थोडं कमी घेतलं तरी चालतं. पण डिझाईन एकदम सिंपल असेल आणि फक्त क्रीमचाही वापर थोडाच असेल तर तुम्ही 300पेक्षा थोडं 20-30 ग्राम जास्त घेतलं तरी 1 kg केक आपला एकदम परफेक्ट बनतो. पण जर तुम्हाला 1.5 kg केक बनवायचा असेल तर तुम्ही 450 ग्रामच प्रीमिक्स घ्या. तेव्हाच तुमचा केक 1.5 kgचा बनेल. थोडं जास्त घेतलं तरीही चालेल, कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर मला क्रीम थोडी कमी पडली होती तर आणखीन मी त्यासाठी 250 ग्राम क्रीम व्हिप केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर टोटल आपली क्रीम किती व्हिप झाली, मगाशी आपण घेतली होती 350 आणि आता आपण घेतली आहे 250 ग्राम. तर टोटल मला 1.5 kg केकसाठी 600 ग्राम व्हिपिंग क्रीम लागली आहे. 600 ग्राम व्हिपिंग मी या केकसाठी वापरली आहे. तर तुम्ही बघू शकता आपला केकची आयसिंग एकदम परफेक्ट होत आहे. अशा अलगदपणे आपल्याला नाईफने क्रीम लावून घ्यायची आहे आणि फ्रीजमध्ये याला सेट होण्यासाठी ठेवून उरलेली डिझाईन आपल्याला नंतर करायची आहे. तर पूर्ण मी केकला फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतला आणि आता यानंतर वरची जी फायनल डिझाईन आहे ती मी करत आहे. तर यासाठी मी क्रीममध्ये थोडासा येल्लो लाईट कलर मिक्स केलेला आहे. कलरसाठी मी कोणते कलर वापरते त्याचा देखील मी व्हिडिओ एके दिवशी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. याच्याने काय होतं, माझे आणखीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही मिस नाही करणार. तर अशा पद्धतीने मी वरती डिझाईनसुद्धा बनवत आहे. खूप छान डिझाईन बनली आहे. साईडला स्क्रॅपरने एकदम प्लेन असा आउटलाईन करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं केकचं डेकोरेशन होत आहे. आणि हे मी स्टिकर काही काढून आणले होते. कस्टमरची डिमांड होती, त्यांना युनिकॉर्न थीमचा केक पाहिजे आणि त्यांना वरती फ्लॉवर्स पाहिजे होते, म्हणून मी अशा पद्धतीने फ्लॉवर्स काढून आणले होते आणि युनिकॉर्नचं स्टिकर देखील आणलं होतं. छोटे छोटे फ्लॉवर्स काढून आणले होते. तर आता चला तर लावूया. स्टिकर कुठे लावायचे ते मी बघते आणि इथे अशा पद्धतीने मी सर्व स्टिकर लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला दुसरं कोणत्या स्टिकर्स पाहिजे असतील तर तुम्ही ते सुद्धा काढून आणून तुमच्या पद्धतीने तुमच्या अकॉर्डिंग कस्टमरच्या पद्धतीनुसार तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला डिझाईन करत आहे. पूर्ण आपला केक डेकोरेशन झालेला आहे. तर मला थोडेसे हे फ्लॉवर्स वेगळे वाटत होते म्हणून मी ते काढून क्रीमचे फ्लॉवर्स बनवले आहेत. क्रीमचे फ्लॉवर्सने केक थोडा उठून दिसतोय असं मला वाटलं आणि खालीसुद्धा मी आउटलाईन करून घेत आहे. स्टार नोझलने छोटे छोटे स्टार काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता केक आपला खरंच किती सुंदर दिसत आहे. जे स्टिकर होते रोजेसचे ते मी काढून क्रीमचे रोजेस बनवले आहेत पिंक आणि स्काय ब्ल्यू कलरने. हे खूपच छान दिसत आहे. मला देखील हे आवडलं म्हणून मी हेच ठेवलं आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे रोजेस कमेंट करून नक्की सांगा. तर हा आहे आपला केकचा फायनल लुक. तर पाहू शकता कसा वाटला व्हिडिओ आणि हा केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा. अशाच आणखी नवीन लेटेस्ट व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगते बाय बाय.